लवकरच तुझं लगीन जमल बघ, आणि ते बी चांगल्या ठिकाणी. काय कमी येतावा तुझ्यात? हा अगं, तुझ्यासाठी चांगला राजबिंडा जावई शोधून काढू बघ आम्ही. बरं, आता तू दमली असशील, जा जरा वेळ आराम कर. आणि तुम्ही दोघं बी आराम करा. काय हे काय, आता मी मसाला वाटून झाला ना की आपल्याला जेवण बनवते आणि मग आपण एकत्र जेवू. हा तुळजा, जा बाळा, तुम्ही बी आराम करा. हो काकी. चल सूर्या, खेनू जा, फ्रेश होऊन घे तू पण. ये. सूर्या बाळा, आज धनुपेक्षा तुझ्या डोळ्यात जास्त दुःख दिसलं मला. तुझं बी बरोबर आहे. 4 बहिणी, त्याच्यात स्वतःचा संसार. तुझ्या जागी जर दुसरा कोण असता ना तर कधीच मोडून पडला असता. पण तू तरी एकटा कुठं कुठं पुरं पडणार आहेस. हा काळजी करू नकोस. हा मी जे काय करते ना ते झालं की पैशाची रास लागेल बघ तुझ्या घरात. आपल्या धनुला चांगली स्थळ सांगून येत्याल. तुझी पैशाची सगळी अडचण मिटेल बघ. फक्त त्या लिंगोबाची चावी सापडली पाहिजे. सूर्या, हे सगळं काय सुरू आहे? अगं, बाजी काकांच्या शोकसभेची रंगीत तालीम चालू आहे. ही अशी? हा, परवा शोकसभा झाल्यानंतर भजन असणार आहे ना, त्याची तयारी आहे. यांना पण वर्दी नव्हती, मग म्हणलं इकडेच या घरी, इकडेच तयारी करू आपण. म्हणजे आपल्याला पाहिजे तसं अभंग पण घेता येतील ना. चला. मास्तर, काळे 2 लावा आणि निळे 3 लावा. हा? काळे निळे नसते, काळे आणि पांढरा असते, आहे का नाही? बरं, तसं तर तसं घ्या. चला. विडोबार कुमारी, ठोबार खुमाई, जय जय ठोबार खुमाई, जय जय ठोबार खुमाई. थांबा. तुझं काय झालं? सूर्या, घरात जे काही सुरू आहे त्याची तुला जराही कल्पना नाहीये. आणि काकी आपल्याला खूप महत्वाचं काहीतरी आता सांगणार आहे, म्हणून प्लीज तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. काकी, काकी, काकी तुम्ही बोलत का नाही आहात? काकी बोला काहीतरी. मगाशी तुम्ही जे काही मला सांगत होता ते आता सगळ्यांना सांगा ना. तुझा का आवाज चढवतीस त्याच्यावर? तू यांनाच का नाही विचार? आता का घाबरताय काकी? मगाशी तर खूप बोलत होता, आता का नाही बोलत आहात? बोला. चला चला मामा, चला मारुतीच्या मंदिरात करू आपण. ठीक आहे, तो पुढे चला. ते टाळ दे ते त्यांचा. हे सोड तू, सोड तरी सोड. चला 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 मामा, चला. काकी, सूर्यासमोर सगळं सत्य यायलाच पाहिजे. तुम्हाला आता बोलावं लागेल. बोला. तुळजा, काय बोलतेस तू? कसलं सत्य?
तुमच्यात काय बोलणं झालं नक्की? सूर्या, काकीने त्या दिवशी आपल्याला जे काही दाखवलं की त्या खूप एकट्या आहेत, त्यांना खूप आधीच तुमच्यासोबत येऊन राहायचं होतं, पण काकांमुळे येता येत नव्हतं, हे सगळं खोटं आहे. त्या काही इथे सहज आलेल्या नाहीये, त्या कुठल्या तरी हेतूने आलेल्या आहेत. आणि आता तो हेतू आणि त्यांना आपल्यासोबत का राहायचंय हे त्या सांगणार आहेत. काकी, बोला. काकी, तुम्हाला बोलावंच लागेल. बोला, का आलात तुम्ही या घरात? आल्यापासून या घरात तुम्ही काय शोधताय? सगळी भांडी का उचकून काढली आहेत तुम्ही? आणि त्या फडताळात तुम्ही काय शोधत होता? आणि ही तुळस तुम्ही का उकरून काढली? बोला. काकी, घरातल्या प्रत्येक माणसांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही त्यांनाच अंधारात ठेवता का? द्या माझ्या प्रश्नांची उत्तरं. बोला काकी, आता तरी काहीतरी बोला.